ए अमरेशपुरी मामा, क्या हुआ? अरे गावाकडे पेरणी चालू आहे, एक दिवस खत पेरा येतोस का म्हणला ये. तुमने अभी मुझे पहचाना नहीं. बकवास बंद कर. इतने टुकड़े करूंगा कि पहचाना नहीं जाए. अरे बापरे, येईना म्हणून सांग की डायरेक्ट तुकडेच करतो म्हणालास. ए अमरेशपुरी मामा, क्या हुआ? कुठं आहेस तू अमरेशपुरी मामा? लोक म्हणजे जमलेली सोयरीक मोडून टाकल्यात बघ. माझ्याबद्दल काहीतरी चांगलं चांगलं सांग की त्याला. मी कोण आहो सांग बरं. वो आतंकवादी है. आहे तू चांगलं सांगशील म्हणलं तर आतंकवादी म्हणून सांगलास काय? हट. तुमने अभी मुझे पहचाना नहीं. अमरेशपुरी मामा, मी ओळखतो तुम्हाला, पण तुम्हाला खरं बोलल्यावर राग येते. बोलू का खरं? बोलो. तुम्ही तेच आहेत ना जे सनी देओलनी हापसा उपसून तुमच्या माणसाला कुत्र्यासारखं मारला आणि तुम्ही काहीच नाही करू शकले. बकवास बंद कर. इतने टुकड़े करूंगा कि पहचाना नहीं जाएगा. अरे बापरे, खरं बोललं की तुला राग येते म्हणून मी बोलना गेलतो बघ. अमरेशपुरी मामा, क्या बात है बेटा? आहे या रोडवर किती चिखल झालाय बघ. हे माझी चप्पल तुटली, आता 50 रुपये असलं तर दे, चप्पल लावायचा आहे. इस हरामजादे ने मुझसे 500 रुपया बतौर कर्जा लिया था और अब ये 50 रुपये और मांगने आया है. 500 रुपयासाठी एवढं बोलायलास? 500 रुपये द्यायला गेलं तर काय करतोस पहिल्याचे? सारे खानदान को गूंगा बना दूंगा. आया मायो, 500 रुपयासाठी काय पुऱ्या खानदानला मुक्का करतोस काय? हे भाऊ, नागिन आली बघ, बिन वाजव. अरे तुझी बिन ऐकून तर दोन दोन नागिन आले. थांब, तुझ्या मोठ्या भावाला बोलवतो. तेरे दुश्मनों को नहीं छोड़ना. मैं तारी गो पाई. तर नमस्कार मित्रांनो, मी या ठिकाणाहून जात होतो आणि खूपच फनी असा पुतळा या ठिकाणी दिसलेला मला, म्हणून मी व्हिडिओ काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पुतळा दाखवतो. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, हा पुतळा पाय बघून तुम्हाला गेस करा कोणाचा असेल असं वाटते. तर बघा, आईला पुतळा तर अर्ध्यातच संपला मित्रांनो. नेक्स्ट टाइम मध्ये पूर्ण पुतळा दाखवतो, फॉलो करा. पुष्पा बोल रहा है, मैं बोल फटाफट. हा ऐक पुष्पा, आपल्या उसाला खत टाकायचं राहिले या वर्षी पण. पुष्पा भाऊ, मी गावात राहिना म्हणून मला 500 रुपये हजेरी मागलेल्यात. गावात काय की 300 रुपये हजेरी चालू आहे. तू येतोस का मला एक दिवस? आना किधर है? हा पुष्पा, तुझं ट्रॅक्टर घेऊन पांदीच्या रस्त्यानं सरळ सकनूरला ये. मी पांदीलाच थांबतो. तिथं येऊन कोणाला झुके का नाही साला म्हण नको, नाहीतर सकनूरच्या लोकांचा मार खाशील. कुछ पता चला शंकर का? आहे तुझा शंकर रात्री रोग आलेल्या कोंबडीचं चिकन खाऊ नको म्हणलं तर 2 तास झालं या बाथरूम मध्ये जाऊन बसलाय बघ. क्या? बाथरूम मध्ये बसलाय तर बसलाय, कसले बेरंगी आवाज काढलाय बघ की. दिमाग खराब. तुला दाखवतो बघ. अरे बापरे. मिथुन दादा, क्या रे? आहे कुठं आहेस तू? माझ्या फॉलोअरला थोडस चांगलं मोटिवेशन सांग बरं. 2 गोष्टी. जिंदगी में 2 चीजें अचानक आती हैं, एक मौत और दूसरा बुरा वक्त. तर मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा घमंड करू नका. मिथुन दादाने काय सांगितलं ऐकलं ना? तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. अजय सर, माझा एक प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सिंगम म्हणून ओळखतो, पण तुम्हाला विमल खायला कोणी शिकवली? ये मेरे डैड ने मुझे सिखाया. तुकाराम मुंडे साहेबांनी विमल दाता बंद केलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? अरे बापरे. असं गप नका राहू, काहीतरी बोला.